आपण अशा तऱ्हेने चालवत आहे गाडी. मित्रांनो बघू शकता आपण इथून जायचे कुठून आहे आणि लोक टर्न कुठून घेत आहेत यार. कसे कसे लोक यार नागपूरचे. नागपूरमध्ये असल्यावर आपल्याला शॉर्टकट रस्ते माहीत असलेले पाहिजे त्या. शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो आज आपण चाललेलो आहे फुटाला तलाव, जो नागपूरमध्ये मध्यभागी येतोय. अरे झूठ बोल रहा है. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मराठीमध्ये यासाठी शूट करताय की कारण की माझे खूप सारे मित्र असे आहेत की त्यांनी मला सांगितलेलं की मराठीमध्ये बनव ब्लॉग. आपण ट्राय करून बघतोय की मराठीमध्ये ब्लॉग जमतोय की नाही. भाई ने बोला करने का तो करने का. आजचं वातावरण पण खूप छान आहे मित्रांनो, पूर्ण आभाळ आलेलं आहे. मागच्या काही दिवसांपासून मी ब्लॉग बनवत नाही मित्रांनो कारण की मला वेळ नाही भेटत आहे. अच्छा हमको सिखा रिया है. आणि गरमी पण एवढी आहे नागपूरमध्ये की दुपारच्या वेळी बाहेर निघता जमत नाही. तर तुम्ही हा चौक ओळखतच असणार की नेहमी आपल्या ब्लॉग मध्ये असतो तुकडोजी पुतला स्क्वेअर. आपल्याला 2-4 लोकांचे कमेंट्स पण आलेले की भाऊ मराठीमध्ये ब्लॉग बनव, म्हणून मी पहिल्यांदा हे ट्राय करताय. तर ब्लॉग जमतोय नाही जमत त्यामध्ये आता सांगता येत नाही कारण की आपल्याला तेवढी मराठीमध्ये बोलता येत नाही यार. म्हणजे आपण बोलू शकतो पण काय, आपली भाषा तर मराठी आहे म्हणा, पण आपण बोलू शकतो. अरे कहना क्या चाहते हो. एकमेकांसोबत बोलताना तेवढं प्रॉब्लेम नसते, पण कसं ब्लॉग शूट करताना आपल्याला वर्ड्स नाही आठवत, म्हणजे शब्द नाही आठवत. आता हा ब्लॉग शूट करणार तर मला म्हणणार की भाऊ थोडं हळू बोल. अरे यार काय बोलू हळू. समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो ना. 8:30 वाजलेत आज आणि तरी पण लोक आपल्याला मॉर्निंग वॉक करताना दिसत आहेत कारण की आजचं वातावरण हे थोडं छान वातावरण आहे. आणि म्हणूनच आपण पण चाललेलो आहे आपला फुटाला तलाव. फुटाला तलावावर काही नसणार, कपल्स असणार फक्त, बस. त्या व्यतिरिक्त काही भेटू नाही शकत. मित्रांनो आपली फेवरेट फुलांची झाडे नागपूर NMC इथे लावलेले आहेत. मित्रांनो बघू शकता आपण इथून जायचे कुठून आहे आणि लोक टर्न कुठून घेत आहेत यार. कसे कसे लोक यार नागपूरचे. रस्ता आहे इथून आणि तिथून मधूनच टाकून राहिलेत गाडी. भाऊ पण 10 रुपयाचा पेट्रोल वाचवासाठी एवढं काही करता का यार. गजब बेइज्जती है. तर आज सकाळपासून कसं काय सिग्नल लागलेत समजत नाही. नेहमी 9-9:30 वाजता सिग्नल चालू असतो. हा दुसरा सिग्नल लागलेला इथं. आपण वरून जाऊ की खालून. आपण जाऊ खालच्या रस्त्याने, म्हणजे बर्डी उड्डाण पुलावरून गेल्यावर आपण पोहोचू शकतो, पण आपण जाऊ खालच्या रस्त्याने, खालच्या बाजूनी. खूप दिवस झाले तसं पण आपण खालून गेलेलो नाही कुठे इथून बर्डीच्या मार्केट मधून. अरे इथे पण लागलेलं आहे सिग्नल. चला आपण इथून लेफ्ट घेऊया. आपण आलेलो रामदास पेठ.
यार कुठल्या रस्त्याने निघता यार मी. हो, पितला जो पुलिया तुटलेला होता तो बनलेला असला पाहिजे यार, नाहीतर अजून फिरून जावं लागेल. आपण आलो आहोत महाराज बागच्या रस्त्याने. महाराज बाग प्राणी संग्रहालय. अरे इथं पण आपल्याला जायचं आहे, पण आता सुरू झालेला नाही. आपण नेक्स्ट टाइम बघू. तर आपण इथून जाऊ सरळ. नागपूरमध्ये असल्यावर आपल्याला शॉर्टकट रस्ते माहीत असलेले पाहिजे त्या. ये बड़ी अच्छी बात कही आप. तेव्हा जाऊन कुठं पण जाण्यात मजा येते. तर मित्रांनो, काही इथं उलट सिधं काही बोलून देणार मी तर समजून घ्याल की आपला पहिला ब्लॉग आहे मराठीमध्ये शूट केलेला. मी मराठीमध्ये म्हटल्यावर यार आपली मातृभाषा आहे यार. मी तर म्हणतोय हा जर ब्लॉगवर जास्त प्रतिसाद आला तर मी मराठीमध्येच ब्लॉग शूट करणार आहे. आपली लँग्वेज भेसळ असो किंवा कशी असो, आपल्याला काही टेन्शन नाही. अरे यार नागपूरमध्ये इथं उडान पूल बनत आहे. हा वाला शायद वाडीवाला आहे वाटतं उडान पूल. मस्त वाटतं यार. मागवाला हॉर्न वाजून राहिला, डोक्यावरून नेतं वाटतं. रेग्युलर ब्लॉग टाकण्याचे प्रयत्न किती पण करावे यार, जॉबमुळे टाकणं होत नाही यार. तर मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो आहोत आता फुटाला तलाव. म्हटलं होतं ना मी, सकाळी सकाळी इथं कपल भेटते. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. स्टेडियम सारखा बनवला भाऊ याले पण तुम्ही लोकांना. आपण समोरून असं डावीकडे जाऊ, तिथं बघू जर गाडी ठेवायला जागा. हा तिथं जागा तर आहे म्हणा गाडी ठेवायला. गाडी ठेवायची, खाली उतरायचं आणि मस्त थोडस शूट करायचं ब्लॉग. इथं आहे भाऊ गाडी ठेवायला जागा. तर मित्रांनो, हाच तो हेलिकॉप्टर आहे जिथं मागे 2-3 मुलं चढले होते. उडवलं नाही फक्त त्यांना. फुटाला तलाव.
अशा तऱ्हेने चालवत आहे गाडी. तर मित्रांनो, या प्रकारे मी माझं ब्लॉग शूट केलेलं आहे मराठीमध्ये. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडलेला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि मला सजेस्ट करा की मराठीमध्ये ब्लॉग बनवायचे की हिंदीमध्ये बनवायचे. जर तुम्हाला मराठीमध्ये आवडत असेल तर मराठीमध्ये आपण ट्राय करू आणि ब्लॉग आवडलेला असेल तर तुम्ही कृपया सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा. धन्यवाद.